चहापानावर देखील बहिष्कार घालणार आहे? हे नक्कीच आमचा बहिष्कार आहे, कारण 1 वर्षाची वर्षपूर्ती करत असताना जे ब्रँडिंग करून आणि स्वघोषित सर्वे करून राज्य एकदम अलवेल चाललेलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होत असताना कोणाला 1 नंबर कोणाला 2 नंबर असे क्रमांक मिळत असताना विरोधी पक्षाची स्पेस घालवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि मग नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण बघितलं असेल की एकमेकांचे कॉलर पकडण्यापर्यंत ही मंडळी गेली, आरोप प्रत्यारोप. पण मूलभूत जे प्रश्न जे लोकांचे आहेत ते आजही सोडवण्यामध्ये ते अयशस्वी झालेले आहेत. आणि त्या बाबतीतली जो उठाव जे लोकांमध्ये सर्वसामान्य मनामध्ये त्यांचे प्रतिनिधित्व हे आम्ही करतोय. आणि म्हणून त्याचा एक भाग म्हणून या चहा पाणीवरती बहिष्कार घालण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि संध्याकाळी त्याची घोषणा पण देखील अधिकृत रीतीने होईल सर्व विरोधी पक्षचे नेते बसून. पण ज्यांच्या मनस्थितीमध्ये मानसिकतेमध्ये निवडणुकीसाठी हेलिकॉप्टरने पळून जाण्यासाठी वेळ आहे, धावत जाण्यासाठी वेळ आहे, पाहिजे तसं घोषणेचा पाऊस देखील पाडण्याचं काम केलेलं आहे. पण असं असताना पण देखील जे खऱ्या अर्थाने ओला दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे ही मागणी आमची होती. शेतकऱ्यांना जी मदत केली पाहिजे होती त्यामध्ये कुठच्याही प्रकारचा रिलीफ, कुठच्याही प्रकारची मदत केंद्र आणि राज्यामध्ये झालेली नाही. काल तर असं माहीत पडलं की राज्य सरकारने प्रस्तावच पाठवला नाही आणि हे केंद्रीय मंत्रीच बोलायला लागलेले. ह्यातूनच ही जी दुरावस्था ही दिसते. कामगार कायद्याच्या विरुद्ध कायदा आणण्याचा प्रस्तावित करण्याची भूमिका घेतली गेलेली आहे. अनेक विषयावरती जे आहेत या निमित्ताने या प्रस्ताव आणणारे जे लोकांच्या विरोधात आहे. म्हणून याचा विरोध करण्यासाठी प्राथमिक दृष्टिकोनातून आम्ही बहिष्कार घालण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद नाही. एकीकडे लिगली उपमुख्यमंत्री पद नसताना 2 उपमुख्यमंत्री पद दिले गेलेले आहेत, मात्र ज्या ठिकाणी असायला पाहिजे विरोधी पक्षनेतेपद ते नाही आहे. तुम्ही बघितलं असेल की गेल्या अनेक वर्षाची ही प्रथा राहिलेली आहे. संख्याबळावरती न जाता आपण मोठ्या प्रमाणावरती राज्यामध्ये एक दिशा दाखवण्याचं काम महाराष्ट्र राज्याने नेहमी केलेलं आहे. आणि संख्याबळावर न राहता विरोधी पक्ष नेतेपद हे द्यायला पाहिजे ही भूमिका वेगवेगळ्या माध्यमातून पण देखील लोकांनी घेण्याचं काम केलेलं आहे, नेतृत्वाने घेण्याचं काम केलेलं आहे. परंतु आत्ता आलेले जे एकंदरीत युतीचे जे महायुतीचे जे नेते आहेत त्यांची मनस्थिती मानसिकता आहे की आता विरोधी पक्षपद पण आम्हाला पाहिजे. आणि तुम्ही बघितलं असेल की विरोधी पक्षाची स्पेस पण घालवण्यासाठी या नगरपालिकेमध्ये काय चित्र झालं किंवा काय दाखवण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला कोण विरोधकच नाही. विरोधक आहोत तर आम्ही एकमेकांमध्ये विरोध आहोत. अशी परिस्थिती असताना शोकांतिका आहे की खालच्या सभागृहाला पण नाही. मला आठवते की गेल्यावेळी ज्यावेळी आम्ही ही मागणी केली होती त्यावेळी अधिवेशन नसताना पण विधान परिषदचा विरोधी पक्षनेतेपद जाहीर केलं होतं. आता विरोधी पक्षनेतेपदाची मुदत संपल्यानंतर पण का जाहीर केली जात नाही आहे? मग आता अधिवेशनामध्ये जाहीर करू असं आम्ही ऐकतोय, पण ते देखील झालेलं नाही. याचं स्पष्ट कारण असे की आम्हाला त्या सुविधापेक्षा एकत्रित येण्याचा व्यासपीठ जो आमच्याकडे होता, मग विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात बसणे, विरोधी पक्षनेत्यांच्या बंगल्यावरती या चहा पाणीवरची बहिष्कार करताना आपल्याशी संवाद साधणे, तो मूलभूत सुविधाच द्यायची नाही आणि विरोधी पक्षाला कुठे दिसणारच नाही अशी भूमिका घेण्याचा प्रयत्न होतोय. पण काही जरी असलं तरी देखील लोकांचा आवाज म्हणून वेळ प्रसंगी रस्त्यावर बसून चर्चा करू. पण या सरकारच्या विरोधात ज्या ज्या गोष्टी झालेल्या होत आहेत त्याला आवाज उठवण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. जैन मुनी सातत्याने राजकीय भाषा बोलू लागले, दोन्ही ठाकरे बंधूंवर टीका करताना पाहायला मिळतात, ते कसं याकडे? कालपर्यंत जे जैन मुनी भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलते, अचानक आता मोर्चे आंदोलन करून मुंबईमधलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतायत. मी त्या सर्वांना हात जोडून विनंती करणार आहेत की मुंबई शहरामध्ये सर्व जाती धर्माची लोक एकत्रित राहतात आणि विशेषतः जैन समाज एक नेहमी अहिंसाच्या मार्गावरती चालणार आहे. त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन मुंबईकरांचा आहे. कृपया करून असे मोर्चे काढून लोकांना त्या मोर्चामध्ये आग्रह धरून समाजामध्ये तीड निर्माण करू नका. आता जर सरकार तुमच्या विचाराचं आहे ना, तुम्हाला का सरकारकडे भांडायला रस्त्यावरती यायची गरज आहे? सरकारला बोलवा. तुमचे जे मंत्री तुमच्या घरातले आहेत त्या मंत्र्यांना बोलवा. आणि आता तर मंत्र्यांनी सांगितलं आहे की आमचा महापौर झाल्यानंतर आमची कॉलर टाईट होणार आहेत, त्यांना एवढा आत्मविश्वास आहे. तर या विषयावरती सरकारची नामुष्की आहे की कसे का मोर्चे काढतात ते.
जयंत मुनी म्हणतायत की मारवाडी राजस्थानी लोकांना जबरदस्तीने मराठी बोलायला लावतात. एवढीच हिंमत असेल तर मग भेंडी बाजारात जाऊन मराठी बोलायला लावतात. कसं आहे की ही जी माणसं आहेत ना, हे वातावरण दूषित करण्याचं काम करतात. अनेक आमचे मित्र राजस्थानचे, गुजरातचे जे आहेत ते एवढी चांगली मराठी बोलतात की आपल्यालाही कौतुक वाटावं असं वाटते. आणि मुंबईतली ही जी लोकं कधीच त्याच्यातला द्वेष ठेवणार नाही. मग तो भेंडी बाजारचा असू दे, मदनपुराचा असू दे, किंवा घाटकोपरचा असू दे, किंवा दादरचा असू दे, ही जी भावना जी आहे, हां, कुठेही प्रकारे तुम्हाला बोलल्याशिवाय आम्ही इकडे येऊच देणार नाही. मुंबईमध्ये राहताय, तुम्ही जर व्यवहार करताय तर तुम्हाला हे शिकणं गरजेचं आहे. पण उर्मट रीतीने कोणी जर त्याला वेगळ्या पद्धतीने जर दाखवण्याचं काम केलं तर स्वाभाविक आहेत लोकांची प्रतिक्रिया येणं आहेत. आणि म्हणून कुठच्याही प्रकारे जोर जबरदस्तीने अशा समाजाला आजपर्यंत कधी वाटलं नाही, मग आता का वाटायला लागला? आणि म्हणून हा संभ्रम निर्माण करून समाजामध्ये तीड निर्माण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात. इंडिगोचा घोळ अद्याप मिटलेला नाही आहे, पूर्वपदावरती वाहतूक नाही आहे, लोकांना मनस्ताप अद्याप सहन करावं लागतं. कालच विधानसभेच्या सचिवाला मी स्वतः एक पत्र लिहिण्याचं काम केलेलं आहे की आमदारांनी जायचं कसं. आता आमची सोय काय केलेली आहे सरकारने? कारण विमान उडत नाही, उडाले तरी देखील 8-8 तास नाही. म्हणजे एका बाजूला सत्ताधाऱ्या आमदारांना माझी अशी माहिती आहे की काही ठिकाणी खाजगी विमानं तयार केली गेलेली आहेत. तर एका बाजूला जर प्रायव्हेट जेटची व्यवस्था केली जाते आणि दुसऱ्या बाजूला इंडिगोसारखा विषय हा राज्य सरकार हा आमच्या अतिरिक्त नाही असं म्हणतायत. विशेष विमान त्यांनी ची व्यवस्था करायला पाहिजे होती, पण ती करायला पाहायला मिळत नाही आहे. ट्रेनची व्यवस्था केलेली आहे. आज ट्रेन आहे ती दुरंतोसारखी ट्रेन होती, ती फुल झालेली आहे. आज पण एक ट्रेन 3:30 वाजता आहे, ती आता माहीत पडलं 5 वाजता आहे आणि ती उद्या संध्याकाळी पोहोचणार आहे. म्हणजे एकंदरीतच प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणावरती हाल आहेत. मी प्रवाशांनाही आवाहन करीन की ह्याच्यामध्ये ही इंडिगोच्या कर्मचाऱ्यांची चूक नाही आहे. इंडिगोचे जे असलेले कामगार बिचारे त्यांना ते हताश आहेत. हा निर्णय इंडिगोचे वरिष्ठ मॅनेजमेंट ह्यांचा घोळ आहे. वरिष्ठ मॅनेजमेंट हे कोण आहेत? ज्यांनी बॉन्ड्स दिलेत वेगवेगळ्या राजकीय पक्षाला. आणि ही DCGAची ही जे नियम आहे, हा नियम काय आजच नव्हता, या अगोदर देखील इंडिगोने ते का पाळलं नाही? म्हणजे हे वरिष्ठ मॅनेजमेंट आणि सरकारी हातमिळवणी केलेली आहेत. त्यांना कॉन्फिडन्स होता की बा आम्हाला हा निर्णय बदलू आम्ही. ते न बदलल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार इंडिगोची व्यवस्थापन तर आहेतच आहेत, पण केंद्र सरकार देखील आहे. एकनाथ शिंदे यांनी 2 तारखेला जे मतदान झालं त्याची मतमोजणी 21 तारखेला होणार आहे. मात्र निवडणूक आयोगाने जे काही निर्देश दिलेले आहेत ते अस्पष्ट आहेत आणि त्यामुळे जे निवडणूक यंत्रणेतील जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांची अडचण वाढल्याचं समोर येतं. ते नक्कीच आहेत, ही अडचण वाढणारच आहेत. त्यापेक्षा उमेदवारांची पण अडचण मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. पण ही नामुष्की का आली? ही वेळ का आली? म्हणजे मुळामध्ये तुम्ही स्थगित करण्याचा निर्णय घेत असताना काही भागांमध्येच पुरता तुम्ही केलेला आहे. ज्या उमेदवारांनी अपील फाईल केली ती वेळेमध्ये अपील त्यांना पूर्णतः कोर्टाकडनं काढून घेणं हे निवडणूक आयोगाची जबाबदारी होती. कर्मचाऱ्यांवरती तर ताण आहे, पण त्या बिचारे उमेदवार ज्यांनी प्रचार एवढ्या दिवसात केला, आता ह्या 15-20 दिवस ते काय करणार? परत त्यांना लोकांसमोर जावं लागतोय किंवा लोकांमध्ये जी एकंदरीत जे ती एवढ्या दिवसाची जी गॅप पडेल, परत ते लोकांपर्यंत पोचायला काम करत असताना जी यंत्रणा, जे खर्च आणि कार्यकर्त्यांचा परिश्रम हाही महत्त्वाचा आहे. आणि या सर्वातपेक्षा महत्त्वाचं की कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचं काम करायचं किंवा वर्षभरामध्ये निवडणूकच करत राहायची, हाही संभ्रम निर्माण होत आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती म्हटलेलं आहे, त्यांनी म्हटलं जे घराच्या बाहेर पडत नाही त्यांच्याबद्दल काय विचार करता? आम्ही कामं करणारे लोक आहोत, लोकांना भेटून लोकांना मदत करणारे लोक आहोत. ते वारंवार ते याच पद्धतीने टीका करण्याचं काम करतायत. पण त्यांना टीका करायची गरज लागते का? मग एवढंच जर त्यांना वाटत असेल की आमचं महत्त्व नाही आहे तर का ते बोलतायत? आणि मला असं वाटतं की आता आमच्यावरती बोलण्यापेक्षा त्यांच्या मित्रपक्षच काय करतोय नाही करतोय त्याच्यावरतीच बोललेलं बरं. आणि मग आज आम्ही घराबाहेर पडत नाही किंवा हे करत नाही आरोप प्रत्यारोप करून तर 1.5-2-2.5 वर्ष तुम्ही हेच केलं. आणि आता तुम्हाला सत्ता मिळालेली आहे, तर तुमचे मित्रपक्षच तुम्हाला घराबाहेर पडू देतील की नाही अशी परिस्थिती ते राजकीय निर्माण करतायत. त्याच्याबद्दल तर बोला. श्रीकांत शिंदे यांनी वक्तव्य केलेलं आहे, कल्याण डोंबिवलीचा महापौर हा महायुतीचाच असेल. कसं आहे बघा, मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी सांगते महापौर आमचा होणार आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये ते सांगतायत महापौर त्यांचा होणार आहे, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये तर महायुतीच होणार नाही आहे.
हे महायुतीमध्ये जे एकंदरीत दिसतंय तुम्हाला नगरपालिकेला, महानगरपालिकेमध्ये याहीपेक्षा, जिल्हा परिषदेमध्ये याहीपेक्षा भयानक पद्धतीने यांचे वाद पुढे येणार आहेत आणि हे सर्वसामान्य लोकांना याची अडीअडचणीला सामोरे जावं लागणार.